काल काय शिकलो होतो? स्थानिक किंमत. फरक म्हणजे काय असतं? जर फरक शब्द दिलेला असेल तर आपण काय करायचं असते हे आपण सर्वजण शिकलो आहोत. मी सरावासाठी तुम्हाला 4 प्रश्न दिले होते. तुमच्यापैकी कोणी कोणी सोडवले? बरं, आज त्या प्रश्नांची उत्तरं सोडवण्याचा मी अजून एक व्हिडिओ बनवेल आणि तो आपल्या ग्रुपला टाकेल. मग तुम्ही बघून घ्यायचं तुम्ही सोडवलेलं उत्तर बरोबर आहे की चूक आहे, म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा होईल. आज वेळ न घालवता आपण पुढच्या घटकाकडे जाऊयात. अंकगणित आपण सुरू केले आणि त्याच्यामध्ये आपण शिकत आहोत संख्याज्ञान. काय शिकतोय बेटा आपण? संख्याज्ञान. त्यात पहिलं आपण शिकलो स्थानिक किंमत. आज आपण शिकणार आहोत संख्या लेखन आणि संख्या वाचन. काय शिकणार आहोत आपण? संख्या लेखन, संख्या वाचन. तुम्हाला प्रत्येक संख्येची स्थान माहिती असतं का? माहिती आहे? काल आपण घेतलं होतं ना एकक, संख्या लेखन व संख्या वाचन. आता मी तुम्हाला एक संख्या देणार आहे. ती संख्या तुम्हाला ओळखायची आहे की ती संख्या कोणती संख्या आहे, तिचं तुम्हाला वाचन करायचंय. आज मी जे अंक लिहिणार आहे ना ते इंग्रजीतून लिहिणार आहे. तुम्हाला इंग्रजी अंकांची ओळख आहे ना? हो. 6, 5, 4, 8, 7, 2 ओळखता येतात ना? आता मला या संख्येचं वाचन करून दाखवा तुम्ही. ही संख्या आपण कशी वाचायची? जसं हे काय बेटा? 10. नंतर हे काय? 7. 107. याला वाचताना आपण असं वाचतो का? 107 असं वाचतो का? 107. बरं, आता काय झालं? 144. बरं. कन्फ्युजन नका करू. मी तुम्हाला शिकवते कसं वाचन करायचं. आपल्याला प्रत्येक अंकाची जागा माहिती आहे की नाही? आपण त्यांच्या डोक्यावर थोडी छोट्या अक्षरामध्ये त्यांची जागा लिहून घेऊया. आता हा बरं याच्यावर करूया. एक दशक, शतक, हजार. आणि ग्रुप कसे असतात ते? उजव्या हातापासून 3 नंतर 2 चे ग्रुप करायचे असतात. 1, 2, 3 म्हणजे दशक, शतक, दशक आणि एकक हे एका घरात राहतात. त्याचं वाचन सोपं आहे. तुम्ही वाचलं होतं बघा. तुम्ही ते वाचन केलं होतं. 107 वाचता आलं की नाही तुम्हाला? म्हणजे हे 3 जे शेवटचे अंक असतात ते सोबत राहतात आणि नंतर 2 ची जोडी असते. कसं लक्षात ठेवायचं? शेवटचे 3 जे असतात ते सोबत असतात आणि नंतर 2 ची जोडी असते. तर आपण याला काय वाचू? किती हजार आहेत बेटा? 1000. शतक मध्ये काही आहे का? नाही. मग याचं वाचन आपण असं करायचं 1074. बोला माझ्या मागे. 1074. बरं, अजून एकदा. कोण वाचन? 3584. व्हेरी गुड. अजून एक संख्या देते. आता थोडं 10,000 वाला पण करून घेऊ आपण. चेक 83,975. काय आवाज कसा येतो? 83,975. म्हणजे जसजशी अंक वाढत जातील तसतसं आपलं वाचन जे आहे ती करायची पद्धत बदलत जाईल. वाचन वेगवेगळे. बरं, आता हा मोठ्या संख्यावर जाऊयात आपण. छोट्या संख्यांचं जमायला लागलं तुम्हाला. आता मोठ्या संख्येवर जाऊयात. इथे जागा कोणती बेटा? कोणतं स्थान आहे अंकाचं? बोल ना माणसे. एकक. बरं, एकक, दशक, शतक. या तिघांचा काय आहे? ग्रुप आहे. यांचा फ्रेंडशिप आहे. ग्रुप आहे त्यांचा. नंतर 1000, 10,000 नंतर काय? लक्ष. बरं, याचं वाचन कोण करून दाखवेल मला आता? बरं, मी शिकवते तुम्हाला. त्याची जागा कोणती? लक्ष. 6,54,872. आपण अजून संख्या वाढवायच्या का? अजून मी तुम्हाला काही उदाहरणं देते. बरं, कोण वाचन करून दाखवेल? त्यांच्या जागांवरून
वाचून दाखवेल. हा श्रावण. 9,87,540. व्हेरी गुड. टाळ्या वाजवायच्या साठी सोबत तुम्हाला गोष्टी कशा होतात की मी गोष्टीच्या स्वरूपात तुम्हाला सांगते. हे जे तीन असतात ना यांची एकमेकांची घट्ट मैत्री आहे. ते तिघ नेहमी सोबत येतात आणि नंतरचे जे आहेत ना ते काय करतात त्यांची दोघांची मैत्री असते. दोघांची मैत्री असते हे लक्षात ठेवायचं. आता जर मी इथे वाढवलं हा काय झाला बरं 19 लाख 19,87,540. समजलं. आता पुढचं 58,75,943. व्हेरी गुड. 58,75,943. आता थोडंसं पुढे जाऊयात आपण. आता मी फक्त काय केलं जी संख्या होती तिच्या अलीकडे अजून एक वाढवला. आता कसं वाचन करा 10,158. नाही मी परत शिकवते तुम्हाला. स्थान बोला. म्हणजे 1,58,75,943. फक्त काय वाढलं 1 कोटी वाढला. बाकीचं कसं होतं मी बोलले होते ना तुम्हाला त्याची 2-2ची जोडी असते. 2-2च्या जोडी नसतात. 158 लाख कसं काय येईल. इथेच लाखाचा भाग इथेच संपला. इथून कोटी भाग सुरू झाला. बरं दुसरं उदाहरण कोण वाचेल. घाबरू नका. मोठ्या संख्या बघून घाबरू नका. खूप सोपं आहे. हा रणवीर 2 लाख नाही याची जागा 2 कोटी 97 लक्ष लाख 49,000 व्हेरी गुड. 2,000 नाही 223. 249,233. बरं आता अजून एक अंक वाढवूयात आपण. बघा संख्या मोठ्या होत चालल्या आहेत आता. कोण वाचेल. अरे किती सोपं आहे. हा मानसी 20 कोटी. व्हेरी गुड. 20 कोटी हो 20 कोटी. पुढचं कोण वाचेल. 20 कोटी 97 लाख. बरोबर. पुढचं 97 लाख झालं 49,000. पुढचं किती सोपं वाची का 233. बरं आता आपण हे जुळवू सगळं. 20 कोटी 97 लाख 49,233. किती सोपं आहे किती. फक्त काय मॅटर करतं आपली प्रॅक्टिस. आपण किती प्रॅक्टिस करतो. जर आज तुम्हाला शिकवलं आणि आज तुम्ही घरी जाऊन काहीच प्रॅक्टिस नाही केली तर तुम्हाला जमेल काय नाही जमणार. आणि तुम्हाला जर काही घ्यावं असं वाटत असेल तर तुम्हाला प्रॅक्टिस करावीच लागेल. त्याच्याने प्रॅक्टिसने आपला स्पीड वाढेल. ओके तर आपण हे संख्या लिहिल्या आणि संख्येवरून आपण त्यांचं वाचन केलं बरोबर. पण जर तुम्हाला मी हे दिलं असेल अक्षरामध्ये संख्या दिलेल्या असतील तर तुम्हाला संख्या बनवायचा हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. मी आता तुम्हाला काही उदाहरणं देते म्हणजे असेच तुम्हाला ह्या ज्या संख्या दिलेल्या आहेत. बरं ते उदाहरण मी तुम्हाला थोडं नंतर देते. ह्या ज्या संख्या दिलेल्या आहेत
वाक्य होतं. वही काढा आणि 1, 2, 3 आणि 4 यांना तुम्ही कसं लिहाल ते मला लिहून दाखवा. आपण जे तोंडी बोललो ना तेच लिहायचे. म्हणजे कसं 6,54,872 असं तुम्हाला अक्षरामध्ये लिहायचंय. जमेल? मी संख्या लिहिली आहे, तुम्हाला अक्षर लिहायचे. जमेल का? बरं, सोडवा. आपण काय शिकलो? आपण आपल्याला संख्या दिलेल्या होत्या, आपण त्यांचं अक्षरी स्वरूपात लिहिलं. आता हे अक्षरी दिले आपल्याला याच्या संख्या बनवायच्या आहेत. तर संख्या बनवायच्या कशा? जसं आपण त्यांच्या डोक्यावर एकक, दशक, शतक असं लिहून दिलं होतं ना, तसं आपण काय करायचं? एकक, दशक, शतक लिहून घ्यायचं. एकक, दशक, फक्त आपल्याला शतक, नंतर काय? हजार, 10,000 आणि इथे फक्त कशापर्यंत आहे? हजारच आहे ना. मग आपण पुढच्या वाढवायचेच नाही. 2,000 म्हणजे 10,000चं सुद्धा काही येणार नाही, म्हणजे 1000 पर्यंतच आहे ना फक्त. तर 2317 असा तो अंक बनेल, अशी ती संख्या बनेल. 2317. जर तुम्हाला असं अक्षरी लिहिलं असेल तर अंकी त्याचा असेल 2317. बरं, आता हे कसं लिहायचं? आता आपल्याला किती पर्यंत करावं लागेल बेटा? परत इथे हजारच आहे, म्हणून आपण एकक, बोला तुम्ही बोला, 10,000 पर्यंत लिहायचं. इथे गरज नव्हती, इथे फक्त 2 होता म्हणून आपण 10,000च्या काहीच लिहिलं. आता इथे 55 आहे, 55,000 आहे म्हणून आपण हजारच्या घरात लिहू 55. नंतर शतक मध्ये काय? 700 आणि पुढे काय? 50. एक मिनिट, इंग्रजी टाकली. 55,750. तुमच्या लक्षात येते का हे कसं करतोय आपण? बघा एखाद्या आता इथे 50 होता म्हणून इथे 50 आला डायरेक्ट. आता थोडंसं मी तुम्हाला वेगळी सांगते. एकक, दशक आणि शतक या तिघांचं एक घर असतं की नाही? बोलली ना मी तुम्हाला. नंतर 1000 आणि 10,000. आता इथे लाख पण दिले म्हणून लाख आणि 10 लाख. पण हे 9 लाख आहे, मग 10 लाखाच्या घरात काही येईल का? नाही. मग आपण इथे लिहू 9,70,214. नंतर काय करायचं? या रेषांच्या ऐवजी फक्त आपल्याला काय टाकायचे? स्वल्पविराम. 9,70,214. आता पुढचं बघा, 4 कोटी म्हणजे आपल्याला किती करावे लागेल? कोटी पर्यंत करावं लागेल. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लाख, कोटी. 4 कोटी. कुठे लिहू 4 कुठे लिहू मला सांगा? कोटी मध्ये. नंतर ही रेष कुठे टाकायची? 17 लाख. 17 कुठे लिहू? नंतर 18,000. नंतर 522. 522. जमली का संख्या बनवता? खूप सोपं आहे. फक्त तुम्ही अशा ही एक पद्धत आहे. सुरुवातीला ही पद्धत वापरा आणि नंतर असे घर बनवून तुम्ही करू शकता. तुम्हाला जसं सोयीस्कर पडेल मी तुम्हाला 2 पद्धती सांगितल्या. दोघींपैकी तुम्ही कोणतीही वापरू शकता. आता ह्या प्रश्नांची उत्तरे लिहून घ्या आणि मी तुम्हाला काही सरावासाठी प्रश्न पाठवणार आहे. आपल्या व्हिडिओच्या शेवटी पण सरावासाठी प्रश्न असणार आहेत. तर व्हिडिओ फक्त पॉज करायचा, त्यांची प्रश्नांची उत्तरं सोडवायची आणि मी उद्या दुपारपर्यंत त्यांची उत्तरं सुद्धा तुम्हाला पाठवेल आणि ते चेक सुद्धा करून घ्यायची. समजलं? पण सगळ्यांनी व्यवस्थित अभ्यास करा. 9वी परीक्षा पास व्हायची की नाही? कोणाकोणाला पास व्हायची? 9वी परीक्षा व्हायची ना? हा, म्हणून दररोज अभ्यास करत राहा. शाळेचा अभ्यास करा, शिवाय हा पण करा.